नमस्कार, मी प्रतीक्षा विजय कोरवी, इयत्ता 8वी ब ची विद्यार्थिनी. आज आपणासमोर विषय मांडत आहे, राजे पुन्हा जन्मास या. राजे पुन्हा जन्मास या. कारण जातीपातीचे राजकारण हे येथे कट्टर झाले भक्त. जातीपातीचे राजकारण हे येथे कट्टर झाले भक्त. अहो, माणसातली माणुसकी हरवली आणि सांडले गेले रक्त. माणसातली माणुसकी हरवली आणि सांडले गेले रक्त. राजे तुम्ही पुन्हा जन्मास या, असं म्हणायचंच काय कारण? धावत धावत जावं आणि या महाराष्ट्रातील दूषित परिस्थिती त्या राजाला सांगावी म्हणजे नुसता सांगावीच नव्हे तर वर्णन करून टाकावी आणि म्हणावं की आता नको आता जन्मू या वाईट परिस्थितीच्या काळी. आता नको आता जन्मू या वाईट परिस्थितीच्या काळी. आणि म्हणून तर जेव्हा आम्ही राजांच्या रायगडाच्या पायथ्याशी जातो ना, तेव्हा वाटतं की हे मस्तक तिथे नतमस्तक करावं आणि सांगावं त्या राजाला की राजे तुम्ही कशी उचलली ती बलाढ्य ढाल आणि तलवार. राजे तुम्ही कशी उचलली ती बलाढ्य ढाल आणि तलवार, मात्र तुमचाच हा मावळा आज चहाचा कप उचलताना हात कसा लटलट करतो. राजा तुम्ही कसं स्वराज्यातल्या प्रत्येक मावळ्याला मित्रास समान मानलं राजा, पण तुमच्याच या महाराष्ट्रात तुमचाच हा बकमावळा आज वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवतोय. राजा तुम्ही कशी सांभाळीत महासाहेबांची आण, कारण आज तुमचाच मावळा म्हणतोय आम्ही दोन आमचे दोन आमच्या राजांचे येड हे सत्य. जिजाऊ पोटी जन्म घेऊन घडविला स्वराज्याचा ठेवा, गुलमे करता नष्ट केल्या घडवला इतिहास नवा. मला एक गोष्ट सांगा की आपण सगळीजण म्हणतो की राजाने पुन्हा जन्म घ्यावा अथवा राजाने पुन्हा जन्मास यावे, पण एक गोष्ट सांगा की खरंच राजाने पुन्हा जन्म घ्यावा का, किंवा खरंच राजाने पुन्हा जन्माला यावे का? आपण राजांच्या स्वराज्यात राहतो, मात्र राजांच्या स्वराज्याला धुळीला मिळवायला निघालो. माझ्या राजाचे फोटो गाडीवर लावता आणि त्याच गाडीवरनं येता जाता मुलीची चेड काढता. बोला ना, हेच पाहिला राजाने पुन्हा जन्म घ्यावा का? भगवे मिरवता, चंद्रकोर लावता, कानात बाली घालता, दाढी वाढवता, म्हणजे लगेच तुम्ही छत्रपतीचे मावळे झालात का हो? शिवीगाळी करता, माऱ्या करता, मुलींकडे एक वस्तू आहे अशा प्रकारे पाहता, पण एकदा स्वतःलाच विचारा ना की खरंच यावं का राजाने पुन्हा? 19 फेब्रुवारीला नुसता ज्योत पळून कोणी शिवभक्त होत नसते बरं का. 19 फेब्रुवारीला नुसता ज्योत पळून कोणी शिवभक्त होत नसतंय. कपाळाला चंद्रकोर लावून कोणी शिवभक्त होत नसते. शिवभक्त व्हायला भगवा एखाद्या फोटोवर नसून तर भगवा रक्तात भिनावा लागतंय. मात्र आपल्यासारखी माणसं देखील कुठंतरी या जगात उरले. किती दिवस आणि रात्र एवढंच म्हणतात की जागल्याशिवाय जाग येत नाही, ओढल्याशिवाय काडी पेटत नाही, आणि शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय माझा एक कम दिवस जात नाही. या महाराष्ट्र भूमीत झुंजली तलवार, शिवबाच्या पाठी येते जिजाऊंचे संस्कार. मध्यम उंची, रेखीव व सडपातळ पांदार डोळे, तीक्ष्ण व भेदक नजर, तसेच मुजरेत तोरा, निश्चय, करारीपणा, आत्मविश्वास, जिज्ञासू वृत्ती असे व्यक्तिमत्व असणारे राजे शिवछत्रपती. दरबाराची पद्धती, मान स्वच्छता, गमिनी काव्याची सूत्रे अशा प्रशस्त खुणांची खाण असणारे व त्यांच्या व्यक्तिमत्वास प्रशस्त लाभले असणारे, त्यांचे व्यक्तिमत्व पाहिल्यानंतर मुखातून एकच शब्द येतो की राजे पुन्हा जन्मास या. कारण आजची सामाजिक स्थिती, सार्वजनिक अस्वच्छता, भ्रष्टाचार, रोगराई, स्त्रियांवर होणारे अन्याय व अत्याचार, हे सगळं बघितल्यानंतर फक्त एकच आठवण येते, ती म्हणजे राजे शिवछत्रपतींची. प्रजेला ज्यांनी मानले मायबाप, शत्रूचा उडाला थरकाप, स्त्रीला ज्यांनी दिला माते सन्मान, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हास अभिमान. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज गादीवरती बसले, तेव्हा त्यांनी प्रजेसमोर एकच वाक्य मांडलं, ते म्हणजे तुमच्या तंबूतला सोनेरी कळस दोन टोकावरून दिसतो, मात्र छत्रपतींच्या त्या जिरे टोकातला पुरा हजारो तोफावरून दिसतो, चमकतो. सर्वसामान्यांच्या मनात दहशत नाही, विश्वास दाखवतो. छत्रपतींबद्दल कोणी वाईट बोलूच शकत नाही. अहो, छत्रपतींचे कोणी हाल करूच शकत नाही, कारण छत्रपती माणूस नाहीतच हो. छत्रपती एक विचार आहेत, आणि म्हणून
जाता जाता एवढंच म्हणते की अहो हजार असतील धर्म आणि लाख असतील जाती, अहो हजार असतील धर्म आणि लाख असतील जाती, मात्र क्षणाक्षणाला आठवणारे एकच माझे दैवत राजेशू छत्रपती, एकच माझे दैवत राजेशू छत्रपती जगदंब जगदंब.